कृष्णेश्वर महाराज की जय. काका, हा उत्सव कधी सुरू झाला तुमच्या माहितीनुसार? माहितीनुसार सांगतो. 1689ला आम्ही जोशीच्या इकडे आलो. त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने हा उत्सव चालू झाला. पण कृष्णेश्वर मंदिर जे आहे ना, ते निर्माण 1689 नंतर झालं अशी एकंदर माहिती आमची या घराण्याची. त्याच्या गणपती मंदिराची स्थापना झालेली आहे. आणि भगवंताचं कृष्णेश्वरचं मंदिर असं आहे की आमच्या घरात महादेव नावाचे जे होते पूर्वज, ते शिवभक्त होते, प्रचंड शिवभक्त होते. आणि त्यामुळे हे कृष्णेश्वराचा या ठिकाणी स्थापना झाली. जी स्थापना झाली ती सीमारेषेवरली आहे. आणि ती स्मशानभूमी म्हणून आजही सरकार दरबारी त्याची नोंद आहे. तिथे गाव आमचा संपला. सीमारेषेवर शिवालय त्या ठिकाणी. पूर्वी गाव लहान होता, म्हणजे 28 घरं आणि 7 देव असं वर्णन केलं जायचं. त्याच्यानंतर हळूहळू वस्ती वाढल्यानंतर हे मंदिर मध्यवर्ती आलं या ठिकाणी. तर प्रत्यक्ष तारीख जर सांगायची झाली तर त्याचा लेखी पुरावा हवा. परंतु तो लिखाण असं कुठे देवळावर पण कोरलं गेलं नाही. त्या ठिकाणी लिखाण असं कोरलं गेलेलं नाही आहे. आपला जो होतो तो कोणी सुरू केला? कोणी सुरू केला? आपल्या घरात दोषा घरातून चालू झाला. तो चालू झालेला आहे. पहिला स्वरूप लहान होतं, गाव पण लहान होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला ह्या आत्ताच्या आधुनिक सुविधा पण काहीही नव्हत्या. परंतु पालखीचा छबिना काढणं तो झेपलं सुरू झालं, तो चालू झाला. परंतु नंतर मग जसं गाव वाढायला लागला आणि गावकरी ह्या आनंदात सामील सर्व होतच होते. जी 28 घरं आपण म्हणत होतो ना, त्याच्या ते ग्रामस्थ सामील होतच होते त्या आनंदामध्ये. प्रत्यक्ष आपलं मालकी म्हणून दोषांची. पण गाव सामील होतं आहे, माणसाची घरातल्या संख्या कमी होत झाली, हे सगळं झेपायला हवं म्हटल्यानंतर आम्ही त्याचा ट्रस्ट करून टाकला दोषांनी. तो ट्रस्ट जो झालेला आहे तो ट्रस्ट असा रजिस्टर्ड ट्रस्ट हा नंतर झाला आहे. 1896च्या दरम्यान कुठे जो ट्रस्टची वही झाली, गावकीच्या सुपूर्द करण्यात आला. हां, अशा पद्धतीने तो गावकीच्या स्वाधीन करण्यात आला. तिच्यापासून आता गावाचं मोठं स्वरूप आलं. आता पंच कमिटी आहे, अध्यक्ष विश्वस्त निवडले जातात, रेकॉर्ड ठेवलं जातं. आता उभा गाव सामील होतो, मुंबईतले लोक येतात.
आपल्या गावात एक असं झालं होतं त्यावेळेला की 50 ते 65 गावातून मायग्रेशन फार मोठ्या प्रमाणात झालं होतं. उपजीविकेचं साधन नसल्यामुळे पुन्हा मुंबईला तरुण पिढी धावत होती नोकरी धंद्यानिमित्त. असं मायग्रेशन फार पुष्कळ झालं होतं. पण इथे 65ला कॉलेज आलं. त्या कॉलेजमुळे गावातील मुलं इथे स्थिर झाली. घरोघरची कौटुंबिक परिस्थिती अशीच होती की 4 मुलं आहेत, तू देव त्याच्यात पाठवा आणि मग कुठे शाळा कॉलेजला जा. पण तू बाहेरगावी पाठवायचा तर उचलून तुला पैसे द्यायला मग आमच्याजवळ नाही. का आर्थिक स्रोत अतिशय कमी होते. नोकरी धंदा किंवा त्या इंडस्ट्री पण या ठिकाणी नव्हती. त्या जेवून खाऊन सुखी गाव होता आणि त्यामुळे गोडवा गावामध्ये कायम राहिला. पिढ्यानपिढ्या इथे माणसं नांदत होती. म्हणजे प्रत्येकाकडे जर आपण गेलो तर बघलो 8-8, 9-9 पिढ्यांची सुद्धा त्यांच्याजवळ माहिती आहे आम्हाला. आता मी तर जवळजवळ 3 पिढ्या ओळखतो गावातल्या, 3 पिढ्या. आणि मागली मावळती जी असेल पिढीच्या आधीची ती सुद्धा शेवटची थोडीशी लहानपणी आठवल्यासारखी होती. पण 3 पिढ्या मी बघितल्याच की या ठिकाणी. आता मला सांगतो, बाळू भटजी होते, अण्णा भटजी होते, त्याच्यानंतर भार्गव अण्णा आले, तुझे नारायणराव आले, तुमची पिढी ही माझी. आता तुझी ही पण पिढी, ही चौथी पिढी आमच्या डोळ्यात एकत्रच हळूहळू झाल्या मोठ्या या ठिकाणी. आणि मी असं ऐकलंय की आपल्या उत्सवाची घटना लिहून ठेवलेली आहे पूर्वीच्या लोकांनी. होय. तर ती साधारण किती साली आणि कोणी कशी लिहिली आणि त्याची पद्धत कशी लिहिली गेली? घटना काय झालं, चारित्रिक कमिशन आपण ती नोंदवतो बघा. पण बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आणि आत्ताचा धर्माचा आयुक्त या 2 वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये त्या नोंदणी केली जात असे. पण ज्यावेळेला शास्त्राचे नियमाला घटना पाहिजे त्यावेळेला आपली ती घटना प्रारूप दाखवण्यासाठी केलेली होती. परंतु पद्धत अशी होती, सरकारला घटना देणं आमची घटना आहे, सरकारी नियम पाळायला लागतात ना. परंतु प्रत्यक्ष इकडे व्यवहार जे चालू होते ना ते पिढ्यानपिढ्या परंपरेने चालू चाललेले असे व्यवहार चालू होते. त्यामुळे देवस्थानच्या उत्सव संपन्न करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठे अडथळा आम्हाला आला नाही आणि घटनेची कधी गरजही आम्हाला भासली नाही. एवढं एकोप्यान चालू होतं. ही गावातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत ह्याचं सर्वांनी ऐकायचं, सर्वांनी त्याचं पालन करायचं. त्यामुळे कुठे तंटे बकडे कुठे आमच्या इथे जास्त प्रमाणात कुठे आले पण नाही आमच्या इथे. किंवा सभासद संख्या, त्याचं शुल्क, वार्षिक शुल्क होतं पूर्वी, देणग्याही कमी येत होत्या या ठिकाणी. वर्गणी काढून जमा करायचं, वर्गणी संपली की तिचं काम संपलं. त्यामुळे असं काही मोठं घटना बिटना असं इतकं त्यावेळेला कोणी तपासत पण नव्हतं त्यावेळेला. आता या देवळाचा जीर्णोद्धार कधी झाला? म्हणजे हां, देवस्थानचा जीर्णोद्धार असा नाही झाला. तो मूळ जे शिवालय आपलं आहे आणि त्याच्या समोरचं जे नंदीचं मंदिर आहे, ही 2 दगडी आहेत जी जोशांकडून जी सुपूर्द केली गेली. ती सभोवताली जो कोट आहे तो कोट जांभ्या दगडाचा उत्तमपैकी पुढे बुरुज असं एक पेशवाई थाटाचं असं स्वरूप आहे. त्यामुळे मूळ देवस्थानच्या वास्तूला कुठे दुरुस्तीची गरजच भासली नाही. कधी आग लागणार नाही, वाळू लागणार नाही, कारण मोठे मोठे जाळीचे पत्थर असे मंदिर बांधलेलं ते आहे. परंतु जसं संबंध गाव सामील झाला या आनंदामध्ये उत्सवाच्या, मग कोणी वस्तुरूपान देणग्या द्यायला लागलं. बा हंडी हवी, छतं हवी, ही तसबीर हवे. राजा रवी वर्माची चित्रं आमच्याकडे आहेत. आता जवळजवळ 40 ते 45 राजा रवी वर्माची आपल्याकडे चित्रं आहेत. ती कधी जुनी झाली ती फार पूर्वी आणून ठेवलेली आहेत तिथं. पूर्वी काय असते, मुंबईकर लोक इथनं जे लोक गेले होते पूर्वीचे ते तिथे काही गोष्टी बघत आणि आपल्या उत्सवाला देवाळात हे गोष्ट चांगली आहे अशा त्या जमा करीत आल्या. एका तारखेला कोणी आणल्या अशाचा भाग नाही, किंवा एका माणसानं आणल्या अशाचा भाग नाही, परंतु त्या जमा अशा वस्तू झाल्या. आता वस्तू ठेवण्यासाठी म्हणून आता जागा पाहिजे, कारण मूळ ह्या शिवालयामध्ये अशी काही जागा शिल्लक नाही, कपाटावर बांधण्याची सोय येत नाही. म्हणून मग त्यावेळेला सुमारे एक 80-85 वर्षापूर्वी मूळ शिवालय आणि पुढे नंदीला बांधलेलं मंदिर याच्यामध्ये जो भाग होता त्याला सभागृह आपण म्हणतो. तिथे एक सुंदरपैकी नक्षी कामाचं असं लाकडी आपण सभामंडप बांधला कमानींचा. त्याच्यावरती एक माळी आपण तयार केली आणि त्याच्यामध्ये आपण मग ह्या जाजमं, हंड्या, झुंबरं, तसबिरी, राजाराम सर्व आपण तिथे त्या ठिकाणी ठेवायला झालो. तर मूळ देवस्थानला जीर्णोद्धाराची काही गरजच नाही आहे, कारण ते संपूर्ण दगडीचे म्हणजे असं आहे.
आता या मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत? म्हणजे कुठल्या काळातलं, म्हणजे आपण म्हणतो की बांधकामाचा प्रकार कसा आहे? आता बांधकामाचा प्रकाराच्या साधारणपणे याच्यामध्ये मी जास्त प्रकाश टाकू शकणार नाही, पण बांधकामाची धाटणी ही एक शिवकालीन आहे. का गोनी दांडेकरांच्या बोलण्याप्रमाणे आलं, आमचं घर हे पोर्तुगीज बांधणीचं आहे. म्हणजे त्यांची मदत घेतली होती. आर्किटेक्चरचं ज्ञान त्या पाश्चात्य लोकांना जास्त असावं, त्याची मदत कोणी आले असतील त्यावेळेला. पण जी शिवालय जे आहे ते अन्य शिवालयांची जशी धाटणी आहे तशाच पद्धतीची धाटणी या ठिकाणी आहे. शंकराला गायनाची भोगता असलेला शंकर आहे, गायनाची सुद्धा ती देवता आहे. तेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी गायनाचा कार्यक्रम आपला असतो. पूर्वीच्या काळी हरदासबाबरोबर पेटी तबलावाले पण बसायचे, हरदासबाब पण गायचे, आणि असाच म्हणजे चांगला गाणारा असेल तर. पण नंतर काळ बदलल्यानंतर गावातील सुद्धा मुलं वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात. ती कोणीतरी गायन शिकलेली असतात वगैरे, तर त्यांच्यासाठी म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी गायन असतं. ते 10 ते 12 असे पण गायनाची वेळ ठरवली. त्याच्यानंतर आता आपण गेले 4-5 वर्षापूर्वीपासून गावातमध्ये प्रावीण्य मिळवलेले जे कोणी व्यक्तिमत्व असतील, मग विद्यार्थी असतील, कोणी असेल, तर त्याचा काहीतरी आपण भगवंताच्या समोर त्याचा एक सत्कार करावा, हृदय सत्कार करावा, आणि त्यामुळे बाकीच्या लोकांना पण प्रेरणा मिळावी म्हणून तो एक उपक्रम चालू करा. तो यंदाच्या वर्षी आपला झाला त्या ठिकाणी, की मुलांना एक उत्साह मिळावा, की आपला काहीतरी बक्षीस मिळालं. आणि ते महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी, पुण्यशील अशा दिवशी मिळालं, आणि देवासमोर ग्रामस्थांच्या समोर. हा एक विलक्षण आनंदाचा भाग आहे त्या मुलाच्या दृष्टीने, त्याच्या घराच्या बाबत आणि गावाच्या दृष्टिकोनातून. असा एक उपक्रम तो चालू केला. सुंदर सुंदर.
आता छबिनाच्या वेळेला पालखी आपण दरबारात आणून ठेवतो. आता चितळे मंडळीने कृष्णेश्वर जो आहे आपला उत्सवी बाहेर होता तो पालखीत आणून ठेवायचा. छबिना संपल्यानंतर त्यांनी तो नेऊन ठेवायचा. याचं काही लिखाण केलेलं नाही आहे की बा चितळेनेच आणावा म्हणून, कारण त्या पूर्वी घरंही कमी होती. तर चितळे कोण आहे, त्यांनी देवा आत आणून बसवायचा पालखीत, छबिना संपला आत नेऊन ठेवायचा. त्यामुळे त्या घराण्याला तो मान वाटायला लागला. तर खरं म्हणजे तो मानापेक्षा ते काम त्या घराण्याचं आहे, त्यांनी ते जोपासलं. कुठल्या पिढीने ठरवलं आपलं वडिलांपासून आपल्याकडे आलेलं काम आहे, आपल्याला ते केलं पाहिजे. म्हणजे बाकीचे लोक त्याच्याबरोबर जा विचारतील गेला कुठे चितळ्या म्हणून. तेव्हा ते काम आहे, मग त्याचं रूपांतर आपण करतो का की हा मानाचं आहे, चितळ्यांचा मान आहे तो, असं आपण ते करतो. त्यामुळे बरीचशी अलिखित अशी आता सवाई जी म्हणतो ना, आता हे गोपाळ वंशाचे वडील बघावंश वगैरे पूर्वापार सवाई म्हणायचे. आता ते बरीच वर्ष सवाई म्हणत होते. त्याच्यानंतर त्याचा मुलगा गोपाळ आला व्यवहारात, तो पण सवाई म्हणायला लागला. मग तो मान सवाई म्हणण्याचा कोणाचा यांचा. गावामध्ये जे विद्वान ब्राह्मण आहेत ते जोशी मालक असल्यामुळे ते समोरच्या ह्याला खांबाला टेकून असायचे, त्यांच्यासमोर विद्वान ब्राह्मण असायचे. तेव्हा त्या कीर्तन चालू व्हायच्या वेळेला बुक्का लावायचा येतो मध्यंतराला, तर पहिला बुक्का हा दशग्रंथी ब्राह्मण विद्वान म्हणून त्याला लावायचा. नंतर हरदास बुवा तबला पेटीवाले, नंतर जोशांना लावायचा, नंतर बाकीच्या मंडळी लावायचा. आता हे काही लिखाण केलेलं नाही आहे की पानं प्रोक्षण करताना कोणी करायची, पण ते पिढ्यानपिढ्या वारसान लोकांनी ते मानलं हे आपलं काम आहे. त्यामुळे एक सूत्रबद्धता आली. नाही तर होईल काय, उद्या समजा चितळ नाही तिथे कोणी उपलब्ध असला, मग हाकाट्या मारायचा, तू ये रे, तू देव बसव रे, असं होऊ नये. जिथच्या तिथे स्टील फ्रेमसारखं आमच्या उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी आहे. आता कीर्तनकार बघ, कीर्तनाला उभा राहिल्यानंतर तेव्हा पाणीचं प्यायला पाहिजे तांब्या भांडं, आणि त्याला तोंडात टाकायला खडीसाखरचं गोड पाहिजे. 2.5-3 तास तो पूर्वी कीर्तन व्हायची त्या ठिकाणी. मग त्यावेळेला गरज काय आहे, तर तांब्या भांडायची आहे, खडीसाखरीची आहे. मग लोकांना असं सुचायला लागलं की अरे एवढा कीर्तनकार आपण हरिकथा ऐकतो आहोत, तर त्याला कुठल्यातरी तांब्यातून का द्यायचं आपण पाणी प्यायला, कुठल्यातरी वाटीत का आपण आणून ठेवायची खडीसाखर. तर मग चांदीची वाटी आली, चांदीचा तांब्या भांडं त्या ठिकाणी आला, खडीसाखर उत्तमातल्या उत्तम त्या ठिकाणी आली. खडीसाखरेचे मोठे खडे असत, ते बुवान का तिथेच का टेबलावर बसून तोडायचे आणि तोंडात टाकायचा नाही, म्हणून ते तुकडे करून त्या ठिकाणी ठेवायची पद्धत आली. आता ह्याला लिखाण नाही, कुठे ठराव पास झालेलं नाही, अलिखित लोकांनी आपल्या आपण समजून त्या ठिकाणी आनंदामध्ये कशी भर पडेल हे ओळखून ही एक कामकाजाची पद्धत चालू झाली. आणि अजूनही गावामध्ये अशीच पद्धत आहे की सभेमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी उत्सवामध्ये होऊ शकतात की अडचण येऊ शकते, परंतु ती अडचण सोडवायचा मार्ग घटक मिळणार नाही. कारण का या एक सामाजिक आपल्या प्रक्रिया असतात. एखादे वाद होऊ शकतो, समस्या येऊ शकते, पण गावातील जे कोणते लोक वरिष्ठ आहेत त्यांनी सांगितलं की कोणी पुढे बोलणार नाही, कारण ते ज्येष्ठ लोक आहेत, ते ओळखून असतात की अरे बारीकशा बदलामुळे काही नुकसान होत नाही संस्थेचं, मग करायला काय हरकत आहे, मग ते कशाला आपण त्यांचा वाकडा करायचा. शेवटी सर्वांनी एकत्र प्रवास करायचा आणि आनंद लुटायचा आहे. आणि देवस्थान कशासाठी बांधलीच आपण, सर्व ग्रामस्थ बंधूंनी समाजाने एकत्र यावं आणि एक सहजीवन कोणत्याही तऱ्हेचे किलमिश कटकटी तंटे बखडे न करताना 2 घटका का होईना पण या देवस्थानमध्ये सर्व विसरून गुण्यागोविंदाने एकत्र यावं आणि आनंद लुटावा, ही वाटेची भूमिका होती त्यावेळेला. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे पुढच्या सगळ्या पिढ्यांनी ते सगळं जे काही प्रथा आहेत तंतोतंत उचलल्या आणि हिरिरीत उचलतात. हां, मी सांगावं पण लागत नाही. जिथे अडचण आली तिथे ग्रामस्थ पुढे होत्या आणि तरुण पिढी खरोखर कौतुक करावं, अभिमान वाटावं अशीच पुढली आहे. आता आपण उत्सव जेव्हा करतो, साजरा करतो, तो त्याच्यामध्ये काही लोकांना आपण त्यांच्या विविध गुणदर्शन कलांना वाव देतो, तर ते आपण कसं सुरू केलं? हां, मूळ देवस्थानमार्फत हा विषय घेतला जात नाही, कारण देवस्थानचा निधी, तिथल्या कार्यकारिणीवरती उत्सव संपन्न करण्याची जबाबदारी लक्षात घेऊन गावातली जी काही तरुण पिढ्या असतात त्यांची एक छोटी छोटी मग मंडळ असतात, कुठे सन्मित्र मंडळ, ते वर्गण्या वगैरे काढतात. आणि मग ह्या वर्गून काय काढायचं, तर प्रत्येकाला देवालाच द्यायचं. मग समाज बदलत चालला, काळ बदलत चालला, तर आता
या धार्मिक कृत्यांच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीने आपण या निधीचा उपयोग करू अशी कल्पना सुरू झाली. त्यावर आम्ही संगीत मंडळ स्थापन केलं होतं आणि त्याच्यामध्ये विविध कला गुणदर्शन हे तिथे चाललं होतं. त्याला काही देणगी म्हणून कोणी देतात, परंतु गावामध्ये ज्याने आपलं प्रावीण्य निर्माण केलं आहे शिक्षणामध्ये, एखाद्या कलेमध्ये, त्याचे सत्कार करण्याची प्रोव्हिजन देवस्थानमध्ये नाही. ती संगीत मंडळ आमच्यासारखे लोक त्या ठिकाणी म्हणून पार पाडतात आणि या पिढीकडून त्या पिढीकडे ती प्रेरणा जात असते. पेशवे येऊन गेले असं आता त्यावेळेला देऊळ होतं का आणि ते देवळात येऊन नानासाहेब पेशवे येऊन गेले त्याचा उल्लेख आहे. हां. नानासाहेब पेशवे इथे आलेले होते. अच्छा, याचा उल्लेख आहे आणि लिखितामध्ये. लिखितामध्ये पोथीमध्ये आहे. तुका विप्र नावाचे जे संत झाले ते आमच्या गावाचे जे महादेवराव जे भक्त होते, शिवभक्त, त्यांच्या आग्रहात नानासाहेब पेशव्यांनी तुका विप्रना या ठिकाणी कृष्णेश्वर मंदिरमध्ये आणले आणि महाशिवरात्रीच्या उत्सवातच कीर्तन त्यांनी केलेलं आहे संपन्न. त्यानंतर ते परशुराम क्षेत्री गेले असे उल्लेख त्या पोथीमध्ये आहेत आणि त्याचं बहारीचं वर्णन त्या पोथीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. जीवा शिवाची भेट आणि तुका विप्र, तुळशीमाळा अंतरावर घमघमाट तुटलेला होता. नानासाहेब पेशवे स्वतः त्या कीर्तनाला हजर होते आणि हे जर किती वर्षापूर्वी जर बघितलं तर सुमारे 230 ते 40 वर्ष या विषयाला झाली. म्हणजे पोथीमध्ये आता शकाप्रमाणे ते उल्लेख आहेत. आता आपण सण घेतो पण ते शक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि आत्ताचा शक काय याची वजाबाकी केली म्हणजे ते 235 ते 40 वर्षापूर्वी इथे कीर्तन झाल्याची नोंद मात्र आहे पोथीमध्ये. आणि त्या कीर्तनाला नानासाहेब हे जातीनिशी हजर होते कारण त्यांनी या महादेवरावांना हे एक वचन दिलं होतं, मी तुका विप्रांना घेऊन येईन, पण संत मंडळी यायची मग त्यांनासुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी विचारणा करावी लागते आम्ही जाऊ का म्हणून. तसे ते स्थान सोडित नसत संत मंडळी, पण त्यांना तशा पद्धतीने संकेत मिळाला, मग कौल मिळाला म्हणून आपण. तो मिळाल्यानंतर मग ते इकडे आले. मग परशुराम खेती त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे जवळजवळ 235 वर्षापूर्वी हां इथे ज्या अर्थी आले मग उत्सव उत्सव होत होता हां आणि तिथे नानासाहेब पेशवे आले म्हणजे तिथपर्यंत उत्सव होत होता याची लिखित नोंद आहे. लिखित नोंद आहे, लिखित नोंद आहे. पण तो त्याच्या आधीपासूनही चालू होता. आता आम्ही इथे आल्यानंतर तिथे चालूच आहे, पण प्रत्यक्ष भगवंताचं जर मंदिर माहीत असणार तर आता काय होतं की इथल्या जुन्या परंपरागत पिढ्यांनी सांगितलेली गोष्टी लक्षात घेताना हल्ली
शोधमोहीम मोठी चालते. कुठेतरी एक ताम्रपट मिळतो, कुठेतरी काहीतरी उल्लेख मिळतात, मग त्याच्याबरोबर बदल होत बसतात त्या ठिकाणी. परंतु आनंद हा जो गाव लुटतोय तो फार पूर्वीपासून लुटतोय. म्हणजे नानासाहेब पेशवे बसले त्याही पूर्वीपासून शेकडो वर्ष हा गाव या आनंद लुटतोय आणि आपण आनंद निर्माण करतो. तर ह्या आपल्या मंदिरामध्ये संभाजीराजे पण येऊन गेलेत का, असं काही? अशी नोंद अशी लिखित नाही, लिखित लिखित नोंद नाही. हा जो प्रवास करतो समाजा त्यावेळेला स्वराज्यामध्ये आपल्या धामधुमीचा काळ होता तो, की शिवाजीराजे 1680 साली दिवंगत झाल्यानंतर पुढली 9 वर्ष जेव्हा मोंगलांचा प्रचंड रेटा आला की आता शिवाजी गेला आहे, संभाजीला काही पेलवणार नाही, आणि म्हणून धामधुमीचा काळ होता, अस्थिरता होती. ते संबंध महाराष्ट्रभरच ती अस्थिरता होती. हा जो उल्लेख आहे इथे हे राजे किंवा संभाजीराजे येऊन गेले का मंदिरामध्ये, तर त्या काळाची निश्चित नोंद आता कुठे मिळाली तर बघूया आपण. कारण का पेशवेकालीन दप्तर आणि शिवशाहीतलं दप्तर ही 2 वेगळी आहेत, पुण्याला आणि कोल्हापूरला आहे. ते मोडीत लिखाण असणार प्रचंड, त्याचं संशोधन व्हायला हवं. माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये ह्याची कुठे नोंद आली नाही.
आता आपल्या ह्या गावाची ठेवण लक्षात घेतली ना, तर मंदिर हे लोकांचं एक श्रद्धास्थान आहे, भक्तिस्थान तर आहेच, पण एक शक्तिस्थान पण आहे. म्हणजे जागरूक देवस्थान आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्या जागरूक देवस्थानचा उपयोग करून कुठेतरी लोकांना, भक्तगणांना आणून निधी प्रचंड जमा करावा, लोकांची निधी लागावी, अशी या पाठीने कोणतीही अपेक्षा नाही आहे या ठिकाणी. तर आम्ही तर डिंबिमा पिटत नाही, परंतु आमचं मात्र ते श्रद्धास्थान आणि शक्तिस्थान आहे. या कृष्णेश्वरांमुळेच आमच्या घराघरामध्ये संपन्नता आली, समृद्धी आली, ऊर्जितावस्था आली. ही आमची दृढ श्रद्धा या ठिकाणी आहे. आणि उदरनिर्वाहाचं कोणतं साधन नसतानासुद्धा इथे मुंबईला जी फार पूर्वी लोकं गेली, त्यांनी तिथे मुंबई पडची जे कुठे मुंबई पडलं स्थापन केला, ते अतिशय मोजके लोक त्याला होते. पण देवस्थानला गरजेच्या गोष्टी काय आहेत, या आपुलकीन ते ग्रामस्थ लोक बारीक सारीक वस्तूसुद्धा देवस्थानाला आणून द्यायचे. छत असेल तर काहीही असेल, काय हवं आहे मंदिराला, मग तो मुंबई फंड आपला त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि हे जे मायग्रेशन जे झालं जवळजवळ 50, 60 ते 65 सालपर्यंत 15 वर्षामध्ये गावातली बरीचशी तरुण पिढी उदरनिर्वाहासाठी पुन्हा मुंबईला ते गेले. पण 65ला इथे कॉलेज निर्माण झालं, त्यावेळेला मात्र गाव स्थिर राहिला. कारण गावाची परिस्थिती उचलून पैसे देऊन शिक्षणाला पाठवण्याची नव्हती. परंतु तू 4 मुलांच्या जेव आणि देऊन मग तू इथे काय तुला शाळा कॉलेज करायची ते शिक, पण रोख पैसा मग आपल्याजवळ नाही. कारण इथे नोकरीची कोणतीच साधनं नव्हती त्यावेळेला. मग 65 सालपर्यंत मुलांना तिकडे जावं लागलं. आता गाव स्थिर झाला, त्यामुळे गावातली काही वस्ती जी अगदी कमी व्हायला लागली होती ती आता वाढली. मूळ घरातून पिढ्यानपिढ्या या ठिकाणी माणसं राहत आहेत. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे 28 घरं आणि 7 देव, तर 28 घरामध्ये हा उत्सव संपन्न व्हायचा. माझ्या 78 आणीबाणीच्या काळापर्यंत 78-79पर्यंत मी जवळ आमच्याकडे गोष्टांकडे एक अन्नक्षेत्र होतं की त्यावेळेला वाहतुकीची प्रवासाची साधनं नव्हती. त्यामुळे हे जे लोक यायचे ते जायचे कुठे, किंवा ग्रामस्थांना खाली कोणी भेटला त्यातला की सांगे जा वरती जोशांच्याकडे सोय केलेली आहे असे बेलासे सांगायचे. आणि आमच्याकडे अन्नक्षेत्र होते त्यावेळेला. आणि जे पुढले सुंप आहेत तिथे पांथस्थ लोक वगैरे त्या ठिकाणी उतरायचे आंघोळीला, जेवायला वगैरे. पण आमटी भात याला मोठा काही नाही. आणि त्यावेळेला पैशाला कमी महत्त्व होतं. असं पैशाने विकत घेण्याची पद्धत नव्हती, हातेला पण नव्हती या ठिकाणी कुठे, त्या खानावळी पण जास्त नव्हत्या. तर पैसा नगण्य होता लोकांच्या जीवनातला. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी असल्या की ते समाधानी होते त्यावेळेचं सुद्धा गाव. आता हे स्वरूप संबंध बदलून गेला आहे या ठिकाणी. त्यामुळे ते बदल आपोआपच काही आधुनिकतेचे या मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये पण आले. मग आता इलेक्ट्रिसिटी आली, मग झुमरं, हंड्या, हौसेला काही मोल नाही. पण हे उगाच निर्माण होत नाही. लोकांचं भक्तिस्थान आणि शक्तिस्थान आहे, इथे आपण काहीतरी करावं. आता उत्सवात काही आपण याला समारत्न म्हणतो, आपण शेवटच्या दिवशी आपण भोजन व्यवस्था म्हणतो, ते देवस्थान खर्च करीत असे. आणि पूर्वीच्या काळी मग आपण वर्गण्या काढायचो की ती 4 आणे 8 आणे जिलबी करायची असली तरी 4 आणे 8 आणे वर्गणीमध्ये त्यावेळेला ते भागायचं. आता महागाई वाढत चालली. पण आता असे देणगीचा निर्माण झाले की हा भोजनाचा खर्च मी स्वतः करतो. म्हणजे आनंद लुटला गेला आणि महाप्रसाद तो निर्माण झाला त्या ठिकाणी. परंतु देवस्थानाचा खर्च पण आला नाही. पण देणगीला का देतो त्याचे काहीतरी भावना आहेत म्हणून मग देवस्थानाचा खर्च बनतो. आता यंदाच्या वर्षी रवी काय तुम्ही दिलेलं आहे जेवण, मग तेवढं ताण देवस्थानाला कमी झाला. मग अन्य जे काही सुधारणा करायला हव्या आहेत त्या ठिकाणी देवस्थानाचा आपल्याला निधी उपयोग आणू आपण शकतो. म्हणजे केव्हा शक्य झालं, सर्व ग्रामस्थ बंधूंचा विश्वासान पारदर्शकतेने एकत्र हातावरती येतात त्यावेळेला या गोष्टी निर्माण होत असतात.
28 घरं आणि 7 देव होते. तर आता हा उत्सव याच्यामध्ये किती घरं आपल्या पागेवरची हो सामील होतात? आता 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 सांगतो, ही वस्ती वाढत चालली. आता 28 घरातली जी सभासद व्हायचे, आता जवळजवळ 128 जास्तच पागेवरती घरं झाली. त्यामध्ये 128 आपले सभासद झाले. अधिक मग आपण काही बदल केले नियमात. ते मुंबईला राहणारे लोकसभा सभासद आपले झाले. सभासद काय करून घ्यायचं, तर जी आपल्या गावातली संस्था आहे तिचा पण सभासद झालं पाहिजे, ही त्याच्या पाठीवरची एक भावना. म्हणजे मोठी निवडणुका मतदार हा भानगडीचा भाग काही इथे नाही. कारण इथे कामाला महत्त्व आहे, मानापेक्षा कामाला महत्त्व आहे. म्हणून मग कशी सांगितलं, मान का ठेवले गेलेले पण म्हणजे कामं का वाटली गेली. तर दशग्रंथी ब्राह्मण जोशांच्या पुढे बसलेला असला की त्याला पहिला बुक्का त्याला लावायचा, मग कीर्तनकाराला, मग जोशांना लावायचा. आता त्यावेळेला ब्राह्मण पगडी घालून, आता दादा ब्राह्मण बसलेले असायचे, त्यावेळेला बुक्का लावायचा. कारण ब्राह्मणाचा पहिला मान, तो जो वेद जाणतो, धर्माचरण करतोय, तो त्याचा भान पाहिला. नंतर हरदासनी कीर्तन, नंतर जोशी. अशा अलिखित अशा गोष्टी पुष्कळ या ठिकाणी चालू असतात. आता मगाशी नगारा वाजवणं, आता नगारा म्हणजे खरं हे रणवाद्य आहे, परंतु आमच्या इथे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला नगारा आपण वाजवित होतो. या दोन वेळेला नगारा वाजायचा. पण अवेळी जर नगारा वाजला तर गावावर कुठेतरी एक संकट आलं आहे. म्हणजे एक संदेश वहनाचं सुद्धा काम तो नगारा करीत होता. अशी दोनदा अशा घटना इथे घडल्या की दुपारचा नगारा वाजला तर झालं काय, गावात का नगारा वाजला. जसं भीम नगारा वाजवलं त्याने की युधिष्ठिराच्या खोटं बोलायचं नगारा वाजवलं, काहीची वेगळंच घडलं आहे. तशागत ते नगारा. आणि माझ्या माहितीप्रमाणे पूर्वांचल प्रदेशामध्ये सुद्धा त्या नगाऱ्यावरती त्यांचा एक ढोल आहे, त्याच्यावर संदेश पाठवत असत. अजूनही पाठवा. हत्तींचा कळप आला तर टेलिफोन किंवा मोबाईल हे त्या काळात नव्हते. नगारा विशिष्ट ढंगात वाजवला की तो संदेश पलीकडे जायचा. तो नगाऱ्याचं काम ते आहे की चौघडा हा शुभ आहे, पण नगाऱ्याचा चौघड्याचा दुसराही उपयोग आहे, साबंत गावाजवळ संपर्क एकदम कसा साधायचा. तर फोन नाही, काही नाही, पण नगारा अवेळी वाजला की समजावं काहीतरी काम आहे, तेव्हा ग्रामस्थांनी देवळाजवळ यावं, म्हणजे तिथे काहीतरी कळेल. हा त्याच्या पाठीमागला अर्थ होता. आता नगारा वाजवणारे लोक कमी होत चालले, काळ बदलला. मग आता आपण सनई वाजवायला सुरुवात केली सूर्योदयाला, आणि सूर्यमंजूर सनई वाजते. पण अजूनही शिवरात्रीच्या उत्सवामध्ये मात्र छबिना बाहेर पडल्यानंतर आत येऊन आरती होईपर्यंत नगारा वाजवला जात असतो. आणि अजूनही जर दुपारचा वगैरे गाव नगारा वाजला तरी गावाला संदेश तो मिळतो. आणि तशी मला मध्यंतरीच्या काळामध्ये कशी घटना घडली की नगारा वाजला, सनी चालू आमची ठेवली असली तरीसुद्धा की नगारा का वाजला, काही वेळ कोणती. मग आम्ही धावत गेलो तिथे काय झालं नाही बघायला. ते आता आपल्याकडे उत्सवामध्ये पूजा होते शंकराची, तर त्या किती पूजा होतात, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी? हां, त्या आपलं दैनंदिन जे त्रिकाळ पूजा आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक यामपूजा पण आहे. पण आपल्या गावातली एक पद्धत पण आहे. हरिजा बुवा कथेकरी म्हणजे ज्या घरी जेवायला असतील त्यांनी सोहळ्याने जाऊन कृष्णेश्वराला नैवेद्य अर्पण करायचं आहे. मग भोजनाची व्यवस्था सुद्धा हरिदासांची केलेली आहे, घरोघर ते केलेली आहे. आता यामपूजा त्याच्यामध्ये आहे, ती मध्यरात्री केली जाते. यामपूजा बऱ्याचदा माहिती पण नाही आहे यामपूजामध्ये नक्की काय आहे ते. आता आमच्या गावातले जे भिक्षुक मंडळी आहेत ती याच्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. पण आमच्या ज्या नेहमीच्या दैनंदिन पूजा आहेत ती सकाळची पूजा, सकाळचा एक त्या ठिकाणी रुद्राचं अवतार होतं त्या ठिकाणी, आणि संध्याकाळच्या वेळेला, आणि मग बाकीचे खाजगी काही लघुरुद्र वगैरे असतात ते संपन्न केले जातात त्या ठिकाणी. संध्याकाळी आपलं जे कीर्तन असतं महाशिवरात्रीचं, त्याला अवतार कार्याचं कीर्तन म्हणायचं. ते कीर्तनाची वेळ पण आपण 5 ते 7 अशी ठेवलेली कीर्तनाची वेळ आहे. पण साधारण सूर्यास्ताच्या वेळेला जर अवतार कार्याचं कीर्तन चालू असतो आणि प्रत्यक्ष भगवान अवतीर्ण होण्याचा जो क्षण असतो त्या संबंध उत्सवातला आमचा तो फार सेंटिमेंटल गाभा आहे त्याची आणि चोख. तर आम्ही त्या क्षणाची वाट बघत असतो की ज्या वेळेला भगवान शंकर पृथ्वीतलावर येऊन आपल्या भक्ताच्या समस्या दूर करण्यासाठी किंवा त्याचे कष्ट दूर करण्यासाठी अवतीर्ण झाला, त्यामुळे मग बुवा गुलाल आणि फुलं उधळतो. त्याच वेळेला गाभाऱ्यामध्ये सवाई म्हटली जाते, शिंग वाजवलं जातं, त्याच वेळेला चौघडा वाजतो. आणि आता आधुनिक मुलं फटाके बाहेर वाजवतात. 10-15 मिनटं थांबावं लागतं,
का तर फटाक्यांची आतषबाजी संपायला हवी. आणि हा सर्व सोपस्कार झाला की आमचा उत्सव हा निम्म्यावर आला. पण आता भगवान पृथ्वीतला अवतरला हा जो आमच्या भावनेचा फार मोठा भाग आहे ना, की आमच्या डोळ्यातून पाणी येतं की आता इथे संकल्प अवतीर्ण झाले. आनंद होता मला. हा विषय झाला कीर्तनाचा, की मग लोकांना प्रसाद दिला जातो. आता जवळजवळ 1000 माणसं त्या ठिकाणी जमावतात, पंचकृषी सर्व येतात. असा मोठ्या प्रमाणात आपला उत्सव चालू असतो त्या ठिकाणी. आणि मग रात्री उशिरा थोडंसं मग भजन चालू होतं, उभ्यांमध्ये ढोलकी वाजून करतो. तर नंतर मग आपला छबिना जातो. प्रथम गणेशाला छबिना जातो.
पीताश्वावरी स्वार, पीताश्वावरी स्वार, हाती घेऊनी तलवार, मल्ल संहार उद्धार करी जगाचा. चंपा षष्टीचा उत्सव दोर, चंपा षष्टीचा उत्सव दोर, यात्रा येत असे अपार. येळकोट नामाचा गजर भक्तानंदे करताती. तेथे येता रामराव, तेथे येता रामराव, रामतोची खंडेराव. जेथे भाव तेथे देव, लक्ष पायी जडियेला. जय जय राम.